रेवती मॅडम कोण? रेवती बोरकर. एसीपी रेवती बोरकर. करीना, रेवती मॅडम तुला फोन का करतात? एक मिनिट हा चिव. बोला ना, काय काम होतं? कशी आहेस? मी ओके आहे. तुम्हाला माहिती द्यायची आहे. कधी कॉल करू? कधीही कर. बस बस. आता मी सांगतो तसं करायचं. मी सांगतो ते बोलायचं. रेवती मॅडमना सांगायचं तुझा संशय संजनावर आहे. पण माझा काय संबंध? कळलं? तुझा संशय संजनावर आहे आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच मी इथं काम करते असं म्हणायचं. कळलं? कळलं काय? हॅलो. हॅलो रेवती मॅडम, मला संजना मॅडमवर संशय आहे. कसला संशय? मी तुम्ही जे काम सांगितले तसंच करते. कसलं काम? काय झालं करीना? कुठे आहेस तू? मी संजना मॅडमच्या घरी आहे. त्यांच्या घरी काय करतेस तू? मी संजना मॅडमच्या घरी कामाला लागले. अच्छा, चला म्हणजे शेवटी तुला काम मिळालं. आता पोलिसांना ब्लेम करू नका. तुझ्या आईला सांग. हो. आणि संजनावर कसला संशय म्हणालीस? काय माहिती देणार होतीस? हॅलो. हॅलो करीना. ही रेवती मॅडम तुला कशाला फोन करते? ते मी रेवती मॅडमला सांगितलं होतं, जर तुमच्याकडे काम असेल तर मला सांगा.
त्यासाठी केला असेल फोन. तू खरं बोलतेयस ना? हो. इकडची एकही गोष्ट बाहेर गेली माझ्यासारखा वाईट माणूस नाही. जा. लक्ष ठेव हिच्यावर. माझा डाऊट हिच्यावर आहे. अरे चल ना बरा बरा. माहितीये मला तू रुसली असते आणि तुझा रुसवा कसा घालवायचा ना ते सुद्धा माहितीये. चला. मॅडम रुसल्या का काय चिवताई? मग काय आम्हाला तेवढंच जमतं. पण कमाल आहे मॅडम. नाही म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या पोलीस अधिकारी आणि तुमची मुलगी रुसते. पोलीस अधिकाऱ्यांची मुलं रुसत नाहीत का? आमच्याकडे कोणी असं रुसलं ना की आम्ही त्याला पोलीस मामा येऊन पकडून नेतील अशी भीतीच घालतो. मग काय 2 मिनिटात रुसवा गायब. आमची चिव जेव्हा रुसते ना तेव्हा चिवला काही चांगलं खायला बनवून दिलं ना की चिवचा रुसवा लगेच जातो. अशी आमची चिवताई. चला. मॅडम मॅडम त्या कामवाल्या मावशींचा निरोप होता. काय कसला निरोप? ते काहीतरी काम निघालं आणि अचानक गावी निघून गेल्या. अरे तरी कामावर ठेवायच्या आधी ना मी त्यांना सगळं सांगितलं होतं. असं कशा निघून गेल्या? कधी काय येणार सांगितलं का? नाही येणार म्हणाल्यात. तुम्ही दुसरं कोणीतरी बघा असं म्हणाल्यात. आहे का तुमच्या बघण्यात कोणी? कारण मला चिवसाठी तर फुल टाइम नॅनीच हवी आहे. बरं बघतो मी. कोणी असेल तर प्लीज सांगा. होय, नक्की. व्हेरिफिकेशन आम्ही करून घेऊ. थँक्यू. बाय बाय चिवताई. अरे ते गुड नाईट. आज रुसलोय आम्ही. चलो चलो चलो. मम्मा घरात आपण दोघीच आणि दोघी पण रुसलोय. आता आपला रुसवा कोण घालवणार? तुझा रुसवा नाही गेला तर तू मस्त मस्त खायला नाही करणार आणि मस्त मस्त खायला नाही मिळालं तर माझा रुसवा नाही जाणार. तुला कोणी सांगितलं मी रुसली? पप्पांशी भांडली म्हणून. नाही. मग मावशी निघून गेल्या म्हणून? नाही. मग मी रुसलीच नाहीच आहे. म्हणून मी तुला मस्त मस्त पैकी काहीतरी खायला बनवणार आहे. ए रुसली आहेस ना तू? लपाड. चल चली.
खाणार? नाही. तुला कशाला खावंसं वाटेल बाबा? चमचमीत खायला पैसा आहे तुझ्याकडे, आमच्याकडे नाही. काका मला उशीर होतो, मी जाऊ? ए बस बस, तुझ्याकडे काम आहे म्हणून तर तुला बोलवलं ना. बस सांगा लवकर. मी टीव्हीवर दया याचना करून हात जोडले होते पैसे मिळण्यासाठी, ते बघितलंस? नाही. सिद्धांतच्या चाहत्यांना मी आम्हा बिचाऱ्या नवरा बायकोला मदत करा म्हणून आवाहन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 5 लाख रुपये मिळाले. मग चांगलंय की. पण हे सगळे पैसे सिद्धांतच्या आईच्या म्हणजे माझ्या बायकोच्या खात्यावर बँकेत जमा झालेत रे. आणि सिद्धांतची आई मला 1 पैसा द्यायला तयार नाही. मग हा तुमचा घरचा मॅटर आहे, त्यात मी काय करू? मदत कर. हा? बघतोस ना कसे कुरमुरे खाऊन दिवस काढतो. हो, इथे माझाच पगार मला पुरत नाही, तुम्हाला कुठनं पैसे देणार? तुझ्याकडे पैसे मागत नाही रे मी. मग माझ्यासोबत यायचं वर आमच्या घरी आणि सिद्धांतच्या आईला सांगायचं की सिद्धांतकडे तुझा 2 महिन्यांचा पगार 40,000 रुपये तटला. हो, सिद्ध सरांनी मला आधीच पगार दिला ऍडव्हान्स, मी कसं सांगणार? माझ्यासाठी माग, पैसे घे आणि मला दे. अहो पण मी खोटं कसं बोलणार? अहो चुकीचं आहे हे. कळतंय रे मला, पण काय करणार, नाईलाज आहे. मी उपाशीपोटी मरून जावं असं वाटतंय का तुला? अहो तसं नाही, तुम्हीच मागून घ्या ना पैसे. मागितले असते रे, पण सिद्धांतच्या जाण्याने ना सिद्धांतच्या आईच्या डोक्यावर झालाय परिणाम. तिला मी सांगितलेलं काहीच पटत. तू सांग, ती देईल पैसे. मी खोटं कसं बोलणार? वा, अभिमान वाटला मला तुझा. खरं तर खोट्याचा तिटकारा मलाही आहे पहिल्यापासून, पण एखाद्याचा जीव वाचवायला खोटं बोललं तर त्याला खोटं म्हणत नाही, तरी चांगलं खोटं म्हणतात. पण मी सांगून पण नाही दिले तर मग मी मरून जाईन बापडा. काय काळजी नको करू, अगदी सोपं आहे. तुला काही करायचं नाहीये, तिथे येऊन फक्त उभं राहायचंय. जे काही करायचं ते मी करणार आहे. मी म्हणेन त्याला हो म्हणत राहा फक्त. हा, तुमचा मुलगा देवासारखा होता, तुम्ही जे करताय ना ते फार वाईट आहे. मी हातापाया पडून मिळवलेला पैसा आहे तो. जे माझं आहे ना ते मी मिळवणारच. आलं का लक्षात? त्यात काही वाईट नाहीये. आणि तू काही काळजी करू नको. जर काही पाप लागणार असेल ना तर ते मला लागणार आहे, तुला नाही लागणार आहे. तेव्हा तू चल आता नीट. छाया, ये प्रकाश, ये बाळा, ये लाजू नको. ये असू दे, असू दे. छाया, त्याला ओळखलंस का? अगं प्रकाश, अगं आपल्या सिद्धांतचा ड्रायव्हर नाही का? आपण नाशिकला नाही का अस्थि विसर्जनासाठी हो हो, ओळखलं ना. हा, कसा आहेस रे? मी बरा आहे. बरा कसला ग बाई, बिचारा आपलं बोलतोय. अगं आपल्या सिद्धांतनं त्याला 2 महिन्यांचा पगार नाही दिला बिचाराला. त्याला थोडे पैसे हवेत. पगार दिला नाही तुला? अगं नाही ना, बिचारा रडत माझ्याकडे आला तर मी कुठून देऊ त्याला पगार, मला सांग. म्हणून मी त्याला तडक तुझ्याकडे घेऊन आलो. 2 पोरं आहेत ग बारकी बारकी. खोली मालकानं घराबाहेर काढण्याची धमकी दिली त्याला. रस्त्यावर येईल ग बिचारा बायका पोरांसह. तू देतेस का त्याला पैसे पगाराचे? अहो पण आपल्याकडे पैसे कुठे आहेत?
अगं तुझे ते 5 लाख नाही ते बँकेत ते द्याय ना, त्यातलं काढ. अहो पण ते काय आपलेच आहेत लोकांनी आपल्यालाच मदत म्हणून दिलेले आहेत. काळजी कशाला करायची उगाच. हो पण त्याच्यासाठी आपल्याला बँकेत जायला लागेल ना. नाही जावं लागणार. मला माहिती होतं तुझा त्रास वाचवण्यासाठी ना छाया मी ती स्लीप घेऊन आलो. हे बघ मी असं करतो, मी ती स्लीप भरतो. तू फक्त सही कर झालं. प्रकाश बाळा ते देत जरा ती वही खाली धरायला. नाही बघ किती गुणी आहे. वा मी आलेच. होय. काय नाव म्हणालस तुझं? प्रकाश मारुती दगडे. प्रकाश मारुती दगडे. हॅलो. हां हॅलो, मी सीतची आई बोलतेय. हा काकू बोला ना. ते तुम्ही दिलेल्या पैशांबद्दल विचारायचं होतं. मी दिलेले? हा म्हणजे ते मदत म्हणून गोळा झालेले त्यातले 40,000 द्यायचे एकाला, तर देऊ का? अच्छा ते का? अहो ते माझे कसले, ते तुमचेच आहेत. तुम्ही काही करा. ठीक आहे. हा आणि याच्या पुढे जर खर्च करायचा असेल ना तर बिनधास्त करा. मला फोन करून विचारायची गरज नाही. बरं. पण हा तुमच्या नवऱ्यापासून जपू ना. त्यांना पैसे देऊ नका. घर खर्चासाठी ठेवा. ते सीदने त्याच्या ड्रायव्हरला 2 महिन्याचा पगार दिला नाहीये ना, तर तो खूप अडचणीत आहे. 1 मिनिट. ड्रायव्हर प्रकाश? हो बिचारा फार विनवण्या करतोय. पण तो कसा आला तुमच्याकडे? म्हणजे तो ह्यांना भेटला, हे त्याला घेऊन आले. अहो ते दोघही तुम्हाला फसवतायत. अहो पण काय खूपच तू अजिबात त्याची काळजी करू नको. मी आहे ना, तू फक्त मी सांगितलं तसं बोल. अहो पण उगाच त्या अरे काय करणार आहे ती बिचारी माऊली तुला. किती साधी भोळी आहे बघ तू. तू काळजीच करू नको. आपण आहोत ना. आणि काय वाईट करतो का आपण? सिडनी माझ्या देखत त्या ड्रायव्हरला 1 महिन्याचा पगार ऍडव्हान्स मध्ये दिलाय. सिड कायम सगळ्यांचे पेमेंट्स ऍडव्हान्स मध्ये करायचा. हे बघा काकू, त्यांना अजिबात पैसे देऊ नका. आणि जास्त ड्रामा केला ना तर मला सांगा, मी त्यांना बघते. छाया. हो आले. हॅलो ठेवते. हा ठीक आहे. पण तुम्ही ना उगाच ते सगळं छाया. अगं किती वेळ. आले आले. आले. स्लीप भरली, सही कर. तुला खरंच 2 महिन्याचा पगार दिला नाहीये सीदने? अगं नाही दिला. खोटं कशाला सांगेल तो. उगाच काय त्याला सारखं सारखं विचारत. 1 मिनिट. तुला खरंच सीदने पगार दिलेला नाहीये? म्हणजे ते मला दिलाय की नाही? अगं वेळ लागला का तुला छाया? बघतोयस ना बाबा काय चाललंय तुझ्या राज्यात. माणसाचा माणसावर विश्वास नाही इथे. अगं छाया कशाला खोटं बोलेल तो. त्याची अवस्था तरी बघ काय झाली ती बिचाऱ्याची. काय वेळ आली समजून घे ना तू. नाही तेच समजून घेतेय मी. तुला 2 महिन्याचा पगार दिलेला नाहीये सीदने? खरं खरं सांग. हा दिलेत. मला ऍडव्हान्स पैसेच दिलेत सरांनी. पुढच्या महिन्यात मी तुम्हाला परत करतो. खरं सांगू काकांनी मला खोटं बोलायला सांगितलं.
हो, खोटं बोलायला सुद्धा काही मर्यादा असते. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? अरे तुला लाज वाटायला हवे. नवरा भिकाऱ्यासारखा फिरतोय आणि 5 लाख दाबून बसले, तुला लाज वाटायला हवी. मुकाट्यानं सही कर. एक पैसा सुद्धा मिळू देणार नाही मी तुम्हाला ह्याच्यातला तुमच्या दारूसाठी. मग काय वर घेऊन जाणार आहेस का सगळे पैसे? काही करेन मी त्याचं, पण तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळू देणार नाही. अरे कशी देणार नाहीस बघतो, तुझा जीवच घेतो. मग वारस म्हणून मलाच मिळतील नवऱ्याला पैसे. या ना, घ्या घ्या, जीव घेऊन टाका एकदाचा. काका मी जाऊ? जा नाही तर मर जा. चला तू ना एक दिवस खरंच खरंच रस्त्यावर येणार आहेस. या बापाचा शाप आहे तुला. जा. काका उपचार करून घ्या डोक्याचा. अरे करीना, कशी आहेस? मी मस्त. गुड. मॅडम कुठे? मॅडम आतमध्ये आहेत. सांग मी आलो. हां. हाय हाय. बस ना. थँक्यू. काय घेणार? चहा, कॉफी किंवा ड्रिंक? अरे आता कुठे ड्रिंक? हा त्यात काय, तुला शूटवर जायचंय का? मग काय, घे ना हवं तर. नको, कॉफीच घेईन. करीना, कॉफी बनव प्लीज. सो कसा आहेस? ओके. किती दिवसानंतर भेटतो ना आपण. तू कसं काय मला बोलवलंस? काही काम होतं? नो, नथिंग रिअली. सहज असंच. अजून काही नवीन रोल? इनफॅक्ट सिद्ध गेल्यापासून असं झालंय ना की बॉयकॉट केल्यासारखंच वाटतं. आय अंडरस्टँड. या मीडियानी तर माझी पण फार वाट लावली आहे. बट यू नो, फायनली माझ्याकडे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आली आहे वेब सिरीज साठी. शूट इन रशिया. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ते लीड साठी सर्च करतात. तुझं नाव सजेस्ट करू? मी? अरे वाय नॉट. म्हणजे नेकी और पूछपूछ. प्लीज प्लीज सजेस्ट कर. मग झालंच समज. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. थँक्स संजना. अरे थँक्स काय, एका आर्टिस्टने दुसऱ्या आर्टिस्टला मदत केलीच पाहिजे ना. थँक्स वन्स अगेन. कॉफी आली. थँक्यू करीना. घे ना. हो. नेक्स्ट टाइम वी बोथ विल एन्जॉय ड्रिंक्स. शुअर. शिवानी काय म्हणतेय? आय ठीक. स्टिल ट्राइंग. मला माहितीये यू लाईक हर. आणि आता सिद्ध नाहीये तर यू हॅव युअर वे क्लिअर. तुम्ही बोलता ना एकमेकांसोबत? हां बोलतो. आणि जर तू एखादं काम तिला सांगितलंस, ती करेल का? करेल मे बी. अजय, मला तुझी हेल्प पाहिजे. करशील? मी काय मदत करणार तुझी? हे बघ अजय, मी तुला सगळं खरं खरं सांगेन, पण हे प्लीज तुझ्यापर्यंतच ठेव. तुला राजन पर्वते माहिती आहे ना? हो. मला त्याच्यापासून सुटका पाहिजे. आय मीन इट्स ऑल माय फॉल्ट खरं तर, पण आता मला सहनच होत नाही. एकदम स्लेव्ह सारखं वागवतोय मला. पण ह्या सगळ्यात मी काय मदत करणार तुला? त्या राजनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि सीटच्या मर्डरमध्ये त्याला अडकवायचं. काय? हो प्लीज प्लीज, नाही म्हणू नकोस. तुला पैशांची आणि कामाची खरंच खूप गरज आहे आणि मला तुझ्या मदतीची.
जर राजन सेठच्या मर्डरमध्ये आत गेला तर आपण सगळेच सुटू. चिऊ चिऊ आटप ग. हे घे, भर भर. हॅलो ढवळे, आज मला यायला जरा उशीर होणार. ती मावशी पण आली नाहीये आणि मला चिऊला शाळेत सोडायला जायचं. ओके थँक्यू. अगं चल. मम्मा तू सोडायला तर येशील पण न्यायला कोण येणार? मीच. पण तुला उशीर झाला तर? नाही होणार ना चिऊ. मागच्या वेळी झाला होता ना. मग मी पप्पाला फोन करून सांगू? बेस्ट. गुड मॉर्निंग. बोला मॅडम. मॉर्निंग. आय नीड युअर हेल्प. करणार आहेस का? माझं प्रोफेशन सोड असं सांगणार असशील तर नो. तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. मी सांगतोय सोड तुझं प्रोफेशन, ऐक माझं. काय नेहमी नेहमी तेच तेच. मम्मा अगं तुम्ही इकडे भांडे द्यायला तर माझं काय? मला कोण न्यायला येणार? आर यू गोइंग टू हेल्प? बोल. मी चिऊला आता शाळेत सोडायला चालले. तू प्लीज तिला शाळा सुटल्यावर पिकअप करून तुझ्या घरी घेऊन जाशील का? ड्युटी संपल्यावर मी तिला न्यायला येईन. हे काम नाहीये, ही ड्युटी आहे माझी. हां, आय विल डू इट. थँक्यू. वेलकम. हॅपी? चला. चल 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 चल. हाय. सॉरी जरा यायला उशीर झाला मला. नाही, नो इश्यूज. प्लीज प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. मी शिवानी देसाई. अरे ऑफ कोर्स आय नो. द फेमस जर्नलिस्ट शिवानी देसाई. नो सर, माझ्यापेक्षा फेमस तर तुम्ही आहात. एक हंबल रिक्वेस्ट मिस शिवानी, प्लीज डोंट कॉल मी सर. कॉल मी विश्वजीत. I like it. Okay. So, tell me, what's the matter? Nothing. I mean, मी आता इथे कोणत्या केस रिलेटेड भेटायला बोलवलं नाहीये तुम्हाला. Miss Shivani, I don't waste my time other than my cases. But in this case, I would like to waste my time with a beautiful journalist, beautiful and dashing journalist like you. So nice of you, sir. Thank you. Pleasure. Pleasure is all. पण माझ्यापेक्षा डॅशिंग तर तुमची मिसेस रेवती बोरकर आहे. Oh, so you know about her? I am journalist, sir. Huh? ओह या विश्वजीत. पण मला एका गोष्टीचं ना खूप सरप्राईज वाटतंय. तुमचं लग्न कसं काय झालं? You know what? Revati is brilliant. She chose me. What do you think? I agree. कॉलेजमध्ये होतो, खूप मागे असायची माझ्या रेवती. मग प्रेमात पडलो आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करायला पाहिजे ते केलं. लग्न. सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुमचा. आय अप्रिशिएट. थँक्यू. मग आता तुम्ही एकत्र का राहत नाही आहात? म्हणजे मला शोधून काढावं लागलं तुमच्या रिलेशनशिप बद्दल. कारण आमच्यातलं रिलेशन संपलं. वाय? आय मीन जस्ट क्युरियोसिटी म्हणून विचारतेय. प्लीज डोंट माइंड. नो नो नो.
ऍक्च्युली आमच्यात काही भांडण वाद वगैरे होऊन जर सेपरेट झालो असतो ना तर गोष्ट वेगळी होती. पण आम्ही खूप म्युच्युअली सेपरेट झालो, सो नो प्रॉब्लेम. वेटर, काय घेणार? कॉफी. 2 कॉफी. मला पण रेवती बोरकर थोडा अरोगंट वाटलं. वाटणारच. तुझ्या लाईव्ह शो मध्ये येऊन ह्युमिलेट केलं ना तुला. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह लाईफ विथ हर. एनिवे, मला सांग, तू कधी कुणाच्या प्रेमात पडली की नाही? नो, म्हणजे मला चार्मिंग असा अजून कोणी भेटला नाहीये. ओ, यू मीन टू से आय एम नॉट चार्मिंग? जस्ट किडिंग. हॅव कॉफी. सर, सॉरी विश्वजीत, तुम्ही राजन पर्वतेला बेल मिळवून दिली, तीही रेवती बोरकर सारख्या एका इंटेलिजंट ऑफिसर समोर. शी इज नथिंग इन फ्रंट ऑफ मी. आय रिअलाइज दॅट. पण राजन पर्वतेच्या विरोधात इतके स्ट्रॉंग एव्हिडन्सेस असताना तुम्ही कशी काय त्यांना बेल मिळवून दिली? You know what? It is part of my profession. I can't reveal every detail, right? तुम्ही काही रेकॉर्ड वगैरे तर करत नाही ना? नो नो सर. नाही नाही, काय जर्नलिस्ट आहात ना, स्टिंग ऑपरेशन वगैरे. हे बघ, हे बटन दाबलं की व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होणार. खूप सोपं आहे. नाही मॅडम, मला भीती वाटते. हे बघ करीना, घाबरू नकोस. आपल्याला सीत सरांच्या खुन्याला पकडायचंय का नाही तूच सांग. हो. मग झालं तर. हे बघ, मी राजनला घरी बोलवते आणि त्यांना ड्रिंक पाजते. त्यांनी एकदा ड्रिंक केलं ना की ते बोलू लागतात. यू नो इट व्हेरी वेल. आणि मग मी सीटच्या मर्डरचा विषय काढेन. एकदा तो काय बोलायला लागला की तू लगेच बटन दाब आणि रेकॉर्डिंग स्टार्ट कर. साहेबांना कळलं तर? नाही कळणार. मी आहे ना, मी बरोबर हँडल करीन. पण मी मोबाईल कसा धरू? सोपं आहे. तू नेहमी ओढणीमध्ये मोबाईल ठेवतेस ना, असं ठेवायचं आणि रेकॉर्ड करायचं. नाही नाही, असं करून चालणार नाही, कारण पुन्हा टच झालं तर रेकॉर्डिंग बंद होईल. मग काय करायचं आता? करीना, तू इथे काम करतेस असं दाखव आणि इकडनं रेकॉर्डिंग कर. हा करीना, तुला हे करावं लागणार आहे. हे बघ, तुझ्याकडे काम नव्हतं तेव्हा मी तुला काम दिलं ना, का माझ्यासाठी नाही तर ऍटलीस्ट सीट सरांसाठी तरी कर. हे बघ करीना, तू घाबरू नको. समजा त्या राजन पर्वतेने तुला पकडलं तरी तो काही करणार नाही, कारण आत्ताच जेलमधून तो बाहेर आलाय. हा, प्लीज नाही म्हणू नकोस. त्या राजन पर्वतेला जेल झालीच पाहिजे. राजन पर्वतेच्या विरोधात बळकट पुरावे होते म्हणून त्यांना अटक केली होती. मग तरीही त्यांना जामीन कसा काय मिळाला? आणि जर पुरावे नव्हतेच तर त्यांना अटक कशी काय केली? की पोलिसांची तयारी कमी पडली? असे असंख्य प्रश्न सगळ्यांनाच पडले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हळूहळू कळतीलच, पण आता याच संदर्भातली एक नवीन माहिती तुम्हाला सांगायची. राजन पर्वतेला अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी रेवती बोरकर आणि राजन पर्वतेला जामीन मिळवून देणारे सुप्रसिद्ध वकील विश्वजीत चंद्रा हे नात्याने नवरा बायको आहे. राजन पर्वतेला मिळालेल्या जामिनामागे हे नातं तर कारणीभूत नाही ना? पोलिसांची तयारी कमी पडली की मुद्दाम यात कमतरता आणली होती, अशा अनेक शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत रेवती बोरकर या सिद्धांत छायाच्या केसवर पोलीस अधिकारी म्हणून किती योग्य आहे की नाही याचं उत्तर तुम्ही आम्हाला कळवा. येस और नो मध्ये. येस. वाव, टुडे इज द डे.
सगळं व्यवस्थित जुळून आलंय. आज मी या राजनकडून त्याचा गुन्हा कसा कबूल करून घेते ना, बघच तू. घाबरू नकोस हा, मी आहे ना. मी फक्त जे सांगते तसंच कर. पण पण वगैरे काही नाही ग, जमणार तुला. नाही, पण आदित्य साहेबांना माझ्यावर डाऊट आहे आणि त्यात हे सगळं. मॅडम, मला खूप भीती वाटते. कसली भीती? मी आहे ना, मी सगळं करीन. तू फक्त त्या फोनवरती रेकॉर्ड करायचं काम कर. हा, हे घे, मी बघते. या साहेब. काय आज काय भानगड, मला स्वतःला फोन करून बोलून घेतलंस? आज आपण सेलिब्रेट करायचंय. का? अरे, तुम्ही ब्रेकिंग न्यूज बघितली नाही का? तुमचा लॉयर त्या रेवती बोरकरचा हसबंड निघाला. अगं, तो रेवती बोरकरचा नवरा आहे हे मला माहिती होतं, म्हणून तर त्याला ही केस दिली होती. रिअली? पण काही म्हणा, रेवती बोरकरची ते वाट लागली आणि सगळा मीडिया तिला ब्लेम करतोय. हे तर होणारच होत. काही असो, आज सेलिब्रेट करायचंय. आणि त्या रेवती बोरकरचं ट्रान्सफर होईल ना? ते जाऊ दे, चल. हा, इकडे इकडे इकडे. हो हो, मी सगळी सेलिब्रेशनची तयारी इकडे करून ठेवली आहे. सेलिब्रेशन करायचं? हो, सेलिब्रेटच करायचंय आपल्याला. आज प्रेमाचं बरंच भरता आलेलं दिसतंय. आज मी खूप खुश आहे. करीना, साहेब सांगा, तुम्हाला खायला काय आवडेल? करीना खूप छान स्वयंपाक बनवते. मला माहिती आहे. करीना, तुला काय आवडतं? जे तुला आवडतं ते बनव. आज तुझ्या आवडीचंच खाईन मी. साहेब, तुमच्या मिसेसची काय रिॲक्शन? कशाबद्दल? इकडे आल्या होत्या ना त्या, मला ह्युमिलिएट करायला. माझी बायको आहे ती. समजवलंय मी तिला. आय नो. तुम्ही असताना मला टेन्शन घेण्याची गरजच नाही. Cheers. साहेब, कशी दिसते मी? मस्त. करीना, तू चिकन फ्राय करणार आहेस ना? जा. तंगडी कर. लेग पीस मला जास्त आवडतं. सर, बाकी काही म्हण, मी तुमची फॅन झाली आहे. तू माझी फॅन का मी तुझा फॅन? मी झाली आहे तुमची फॅन. तू माझी फॅन नाही, तू माझी हिरोईन आहेस. आणि मी तुझा हिरो ठरलं ना आपलं. माय डॅशिंग हिरो. पण काही म्हणा,
त्या झिरोला मात्र तुम्ही बघता बघता खलास केला. झिरो? तो सिद्धांत छाया. तुमच्याशी पंगा भारी पडला त्याला, है ना? तुला माहिती आहे, राजन पर्वतेला राग येत नाही आणि आला तर जात नाही. येस, तुम्ही त्या सिद्धांत छायाला संपवलंय याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. आज सिद्धांत छायाची खूप आठवण येते. पण तुम्ही मात्र जन्माची अद्दल घडवली त्या सिद्धांत छायाला, हे मात्र खरंय. तुला किती वेळा सांगितलं माझा काहीच संबंध नाही त्याच्याशी. सिद्धांत छायाचा खून मी नाही, संजना राघवने केलाय. काही वाद असतील त्यांचे मला माहित नाही, पण माझ्याकडे पुरावे आहेत. त्याचा खून तिनेच केलाय याची खात्री आहे मला. आता लवकरच हे प्रकरण फुटणार आहे. मी तिला एक्सपोज करणार आहे आणि लवकरच तिला शिक्षा होईल. सिद्धांत छायाची खुनी तीच आहे. ठेव.